का बाई शांते, झालं का नाही होत आता काय राहिलं? झालं बाई, सगळंच झालं. पण हे मंग्याचं ना, मंग्याच्या बापाची वाट पाहत आहो. आता येत बसेल ना, तूच म्हणते सकाळी सकाळी आली, लवकर जाऊ वावरात, झालं पाहिजे उदी तानी तर म्हणली, आणि तूच उशीर करत आहे. आम्हा बाई लीला उशीर बिशीर नाही करता. हे दोघं बापले गेले ना, अजून याच आहे. कसं मी कवाड लावून जाऊ तर मग चाबी कुठे ठेवू? ते बाई माझी भाऊ आहे ना, कसं त्यांची यात वरी वाट पाहावं लागते. आता कवाड लावून दे ना, चालते हो. त्यांना माहीतच होते ना, त्यांना तर माहिती आहे आता रोज घरी राहते. मग आता बाहेर हुशार आहे या, काय सांगा लागते का त्यांना? हो शांताबाई आले, भाऊजी आले, मंग्या बिन आला. आई हो, आणलो बापाले पकडून. बरं केलं आणलं तर. चेहरा उतरून दिसता वाटते बापाचा, भेटले नाही वाटते बहुतेक. हा भाऊजी, तुम्ही आम्हाला वावरात झाले घाई होते, तुम्ही उठल्या खाटातच गायब झाले म्हणते. बकऱ्या सोडायच्या आहे, असं झालं तर झालं. शांताबाई सांगत होती का, तुम्हाला समजत नाही का? ए लीला, काय समजत नाही म्हणते का मी? का अनपड बिनपड समजत आहे का काय? थोडंसं कामात होतो मी सकाळी सकाळी. माहिती आहे, सकाळी सकाळी त्याच्याच कामाचे राहते. उठल्या खाटाचा दारू भट्टीचा रस्ता पकडते. लीला आणि यमुनी सारा सकाळपासून 1 घंटा झाला का येऊ नाही इथं. डबे बिबे बांधून आणून ठेवू नये. माझ्यासाठी वाट पाहत होते ना, मी तुमच्यासाठी वाट पाहतो. काय समजते का नाही तुम्हाला? थोडंसं तरी अक्कलीचा भान आहे का नाही? झालं, भडकली वाटते आता. हे आता जास्त भडकू द्यायला नाही जमत नाही, आता काही खरं नाही. आई शांती, कामामध्ये होतो म्हणून हो. आता झालं ना, आलो ना, जा ना तुम्ही, निघा ना आता. निघणारच आहो ना. तुकाराम बुड्याच्या वावरामध्ये जातो, काडी कचरा झाले. ते ट्रॅक्टरनं पराठी काढला वाटते. आता काम आहेत, किती काडी आहे किती कचरा आहे. गुत्ता देते का मजुरीने लावते का का तर जाता लवकर सकाळी जाऊन पाहून तरी येतो. पटलं तर करतो, नाही तर वापस येतो म्हणता आम्ही तिघे बी. हो ना, तर मग जा ना. मग दरवाजा लावूनही गेली असती तरी का फरक पडला असता का? का घरामध्ये सोनं आहे, चांदी आहे, का कोणता खजाना ठेवला का? खजानाचं नाही, खजाना आहे भक्कम. ते बकऱ्या मेलच म्हणून बोंबलत आहे. पहिले बकऱ्या सोडा आणि तिकडे जेव झाकून ठेवू नये घरामध्ये. जेवण करून जा, आराम करत बसा. मी का म्हणतो शांती, तुझ्याकडं आहे का 100 रुपये? थोडंसं काम होतं. काय म्हणलं तर नाही, पैसे बिशे नाही का? मजुरीने जातो का मी? आता पहिला दिवस आहे, जातो म्हणत होतं. तुम्हाला का प्यारच पैसे लागते का? थोडंसं कमाई करावं लागते. मी तर बकऱ्याकडे झिंगले नाही होत. आता ते पोट शाळेला सुट्टी आहे तर खाली आहे, तर मजुरीने जाता नाहीत का तुम्हाला बी? आता कोणत्या कामाला जाऊ? आता तो खाली मिस्त्री कामाला जात आहे का? त्याच्या संग जाऊ का आता मी बी? जायचं ना मग त्याच्यासोबत बी. का टोपलीने इटानं रेतीनं मुरुम मला उचलणं होते का आता? तर मी माझ्या जड अंगाच्या होत नाही तर करतोच ना, तसंच करावं लागते. ए बाई शांती, चालू बाई, का तुम्ही भांडत बसता? पैसे असेल तर देऊन टाक, नाही तर राहू दे. काय पैसे बिशे रोज रोज प्यायला कुठून देणार आहो बाई? भाऊजी तुम्ही रोज रोज प्यायचं नाही. हप्त्यातून 1 दिवस प्यायला तरी भक्कम होते. तुम्ही रोजच पेता. ते बायको का करणार आहे ते शांती? मुने जाऊ दे, तू नको सांगू. जा तुम्ही, जावा. 1 दिवस पेले नाही तर मरणार नाही. जाऊ दे, जातो मग आम्ही. चालेल लीला. हो का, 1 दिवस नाही पेलं तर काही मरणार नाही तू? हा, मला शिकवते का बे? महादेकाचा भोंगरा पोट्टा. जा पिले पकड, बकऱ्या सोडते. ठीक आहे, भडकू नको एवढा. अरे का झालं रे गणपती, काम थांबवला? ते पंजीबंदी पूर्ण पराठे फसले. तुकाराम आबाजी तेच काढासाठी उतरलो. आता झालं, आला धुऱ्यावरी पोहोचलोस आता. हो झालं म्हणा, 1-2 फेऱ्यामध्ये कंप्लीट होऊन जाते. सगळं पराठे बिराठ्या उपासना झाल्या. आता बिलकुल जमा करून घे, चांगल्या बाया लावून जमा करून घेऊन घे. सांगलो ना लीला, यमुनीले, शांतीले, आता निघले असेल त्याने. हो का, बरं केलं ना, लवकरच सांगून दिलं. माहीतच होतं वाटते. मी का म्हणतो आबाजी, माया भत्त्याचं काहीतरी सांग ना. 100 रुपये ना? हा देतो ना तुला, टेन्शन कायला घेते? मग नाही तर ते कसं माहित आहे का, लोक बहीण आम्ही चांगलं नागरून घेते, वकरून घेते, पराठ्या काढून घेते ना. भत्त्याच्या वेळेस आहे ना, देतो ना बे म्हणते, देतच नाही. माझ्याकडून टेन्शन नको घेऊ बे, मी देतो का? दुसऱ्यासारखं नाही आपलं. आहे आपलं 2 एकर, पण असं कसं आहे माहिती आहे का, आपलं व्यवहार सरळ आहे. काय मग आबाजी, झाला आता धुऱ्यावरी पोचतो. पाय बाया येत असेल तर पाय तिकडून. तेच बायाले पाहत होतो रस्त्याकडेच, जातो आता तिकडे. आले असेल तर तिकडूनच काडी कचरा येत सांगून देतो. ठीक आहे, मग मी घरी आल्यावर द्या जो पैसे. मी आता एवढं उरकवतो ना, चालला जातो घरी. बरं ठीक आहे, कर मग तुझं काम. पैसे दे तर द्यायच नाही बाई. तूच का नाही अंगावर चढून ठेवते बाई. मग नवरा तसंच पाहिजे, कामाला नाही जात, फुकटचे भेटतच आहे म्हणते. पैसे 100 रुपये आले तर मग काय काम करा, असं माजल्यासारखे करते बाई माणसं. एवढं धाकात ठेवा लागते बाई थोडंसं. का करू बाई, नवरा हो, समजून घ्या लागते बाई घरच्याच बाईले. तुला नाही समजते लीला? तू नको सांगू बाई, जसं आम्हाला नवरी ना, आम्ही असं फिरून राहिलो का? आम्हाला का सांभाळता नाही येत का? तुझी एक दिसतं मला पतिव्रतावाली बाई. बाय दिसलं बायांनी वावरात येताना तरी गोष्ट संपत नाही, काम करताना गोष्ट संपत नाही. आता हे का याचा टाइम हो का? बाय सकाळीच 9 वाजता निघतो म्हणले, हा, आणि आता हे टाइम पाय 11 वाजले म्हणलं, आता येत आहे याने. तुकाराम आबाजी तिथं वाट पाहत आहे पा. होते का शांतीने सुशील केला असेल, ह्याच बाईचं होत नाही. बाकी लीला आणि यमुनीचं लवकरच होऊन जाते. काय म्हणाव बाप्पा, काय म्हणाव? का लीला, यमुने, शांते, भाईचं 9 वाजता येतो म्हणून सांगली होती तू काल. हा, असंच देणार आहो का मी 300 रुपये रोज? आबाजी थोडंसं काम होतं, आता पहिला दिवस आहे ना, आता इकडे तिकडे होऊन जाते थोडाफार उशिरा. मला तर काही करायचं नाही. जेवढं लवकर येईन तेवढं लवकर मी सुट्टी देईन. मग तुम्ही म्हणता आणि एवढा वेळपर्यंत ठेवला, तेवढा वेळपर्यंत ठेवला. आता मी मजुरीने सांगलो तुम्हाला, नाही तर मशीन गुत्ता देसान, हे देसान, पहिलेच सांगून ठेवता.
आई पुरी तुमच्याच याच्यासाठी मग उन्ही ताणीचं लवकर जावं म्हणून का नाही मी तसं म्हणलं होतं का सकाळ बकाळच यावं म्हणून. आता उन्हीमध्ये राहा लागते नुसतं झटके घेत. तुम्हाला खा लागते मला घ्या लागते. त्या बाजी आता हेच पूर्ण फरकट बिनकट जमा करायचे ना. आताच गेला गणपत पूर्ण झावड सोड करून सगळं पराठे बिराटे धुऱ्यावरच फेकून दिला. आता फक्त काय माझ्याकडे बैल नाही माणसं नाही मी बाई बुडा माणूस आता एकट्याच्याच जीवावर आहे. माझी वाई लवकर झाली पाहिजे मीच मागं पडलो. आता पाण्याचंही दिसून राहिलं लवकर लवकर याचा जमा करा आणि पुंजाने पेटवायचे आहे मला. हा ठीक आहे आबाजी जावा पाणी घेऊन यावं विहिरीवरून आम्ही लागतो कामी. हा ठीक आहे लागा मग कामी मी डबीची काडी तरी घेऊन येतो पुंजाने जमा करसान ते लगेच हात लागलंच पेटवून द्यावं लागते. नसलं बहीण पाणी बिणी आलं तर वल्ल्या काड्या पेटायचं ना लागा मग त्या धुऱ्यावरून लागा आणि या याच्यात ठीक आहे जा मग पाणी आणून ठेवा पाणी आणलं आम्ही. बरं ठीक आहे लागा मग कामी. चालेल दिल्या त्या धुऱ्याकडून घेऊ आणि तिकडून असे येऊ बजारी नस ना मग घ्या मग आता आरामशीर घ्या हळूहळू चालू द्या जास्त काही उरावर घेऊ नका. बाई एक आजचा पहिला दिवस आहे हो भाई कंबर दुखते मग मला स्वयंपाक करायला लागते बाई घरी जाऊन कसं हळूहळू देखीक होऊ द्या म्हणजे दिसूनही पडलं पाहिजे का बाया काम केलं बा म्हणून. चाल मग चाल बाई हात लावू कसं होईल मग दिसलं पाहिजे बुड्याला काम. देवा लवकर मला तर विचारच येऊन पडलाय लिला त्याचा विचार आलाय तुला काम करता तुला काय वाटते मग बाप जाते बकऱ्याकडे नाही जात आता मी पैसे नाही दिले ना तोपर्यंत काय जातच नाही. बाबा भाऊजी तर लय डेंजर आहे मला काय लय डेंजर आहे म्हणलं तर डोक्याला ताप येते बाई कवा असं होईल का बाई तूच लाडून ठेवली आणि तूच भोगत बस आता आम्हाला नको सांगू बाई त्या गोष्ट काही पकून गेलो आता आम्ही का करू बाई आता सोडूनही जाऊ शकत नाही आता एवढं मोठं पोट्टा आहे का सोडा बिड्याच्या गोष्ट करते तू आता कुठं सोडणं होते आता तुला करणारे कोण आहे नाही करू माय बापाच्या घरी गेलं तरी पोचते बाई माय बाप मला बाप मरून जायचा ना मंग्यामध्ये लय जीव आहे बापाचा लेकरामध्ये तर माय बापाचा जीव राहणारच आहे ना शांती घरी जाऊन बी ना मला काही सुखाने राहू नाही देत जोपर्यंत मी पैसे नाही देत ना तर मागा लागतेच म्हणजे लागतेच आणि तू देतेस मला माहित आहे अरे बाई मग बाप नाही दिलं तर मग नाराज होते बाई खात नाही घेत नाही जोपर्यंत पोटामध्ये जात नाही ना दारू तोपर्यंत काहीच नाही मला दया येते बाई मी देऊन टाकतो मग आता का करते नाहीला जाय तूच तर कशी आहे सांगते हो लवकर घ्या मी एवढं समोर आलो येतात बाई का तुम्ही गोष्ट करत नाही तर पुन्हा तुकाराम बुडा येईन तर यमुनी समोर दिसताय शांती मागं दिसताय असं झालं तसं झालं पुन्हा पुन्हा पेटवायचे आहे घ्या लवकर ते पप्पा गोष्ट कमी करा चला समोर हे माय का बाई रोजचं आहे जाऊ दे अरे पाय ते बकरी कुठं चालली रे बाई मायची तर बरोबर चालणार रस्त्यानं आम्ही बाई आमच्या मंगेसारखा आवाज येत आहे बा इकडे आणला का काका बकऱ्या बहुतेक याचा बाप गेलाच नाही असं वाटत आहे. अरे खा रे बाबा एका जागीच का तुम्हाला कोणीच काय नाही म्हणत पूर्ण उलंगवाडी होऊ ना फक्त जास्त दूर जाऊ नका इज्जतीत खा माय बाई हे मायच पोट्ट हो मंग्या बरोबर बुड्याच्याच वावराकडे आणले वाटते आमची माय बोंबलून राहिली. हा बोल बा का झालं नाल्याचा खाली आहे का तू हो नाल्याचा साव बाप नाही गेला का बकऱ्याकडं नाही गेला बहीण माय मी जाईन म्हणलं तर बहीण माय मलेच लावून दिला जा म्हणे बे तू म्हणे फालतू डेअरिंग टाकलं मायावर बहीण मायचं मलेच पाठवला बकऱ्याकडं बरं आल्यावर पिशार काढतो त्या बापाचा अग देवा शांती लय तू पिशार काढणारी बहीण माय मी पैसे देऊन टाकते आणि पिशार काढते म्हणते बाय बाई शांती तिकडे धुऱ्याकडे जाऊन माझ्या सांगत बोलत वाटते भाऊ झाला नाही वाटते बकऱ्याकडे बहीण मायाचं असं आहे बाई शांतीचा नवरा यमुने हा भाई घर की कहाणी आहे काय सांगा आता तुले आता आहे वाटते पोट्ट इकडे बकऱ्या चारायला आला वाटते. अरे वा लीला यमुने एक नंबर काम केलं म्हणलं हात लागलं पुण्याने पेटवत आहे मस्त काम केलं बाबाजी आता इस्त्याची डबी होती माझ्या थैल्यातच म्हणलं जाऊ दे हात लागलं पेटवून द्या बुडाई खुश होते एक नंबर काम केली लीला तू एक नंबर मी डबीच आणायला गेलो बरं झालं तू आणली मी आणलो आता मी पेटवत बसतो नको पेटव आता तू येतं काम कर शांती नाही दिसता शांती कुठे गेली हे तिचा पोरगा आला वाटते माझ्या तिकडून बकऱ्या घेऊन धुऱ्याकडून नाल्याच्या खाली आहे तर बोलत आहे वाटते शांतीचा नवरा बकऱ्याकडे जायचं आज नाही गेला का आता तुकाराम बाबाजी तुम्हाला माहिती आहे ना शांतीबाईच्या घरचा हाल कसा आहे त्या माणसाला रोज प्यायला दारू पाहिजे आता इथे जवळ पैसे नाही राहत रोज तर आज दिलं नाही तर आज बकऱ्याकडे नाही गेला तो ते पोरगा आहे म्हणून बरी गती आहे ते पोरगा तरी आला आता बकऱ्याकडे म्हणाव बाप्पा आजकालच्या लोकांना हे शांती चढून ठेवली त्या शांतारामले नाही एवढं पेत नव्हता तू पहिला शांतीश ए शांती बोला ना बाजी माझ्या संग बोलत होतो बकऱ्या घेऊन आला वाटते त्याचा बाप नाही गेला वाटते आज बकऱ्याकडे पोट्याला पाठवला मला माहित आहे ना शांती देवा घरचा तार त्या माणसाला कसं प्याले नसलं ना बहीण मी ते कामाला नाही जात कोणत्या अन्न उद्यापासून पुन्हा पेटवाले आहे ना आपल्या वावरात काम एक दवा ना आबाजी येतच नाही 50 रुपये भेटले ना बस 90 पेते घरी झोपून राहते आणायची असती आज तर तू दिल्ली नाही वाटते ना पैसे पिऊन बी नव्हतं वाटते ना तर आणायची असती पुन्हा नाही चले काय होते पा ऐकतच नाही तो माणूस तुझ्यासोबत काम करायला बायाचं काम करायला का मी का पागल आहे का म्हणते माझ्यासारखा माणूस आहे म्हणते बाप्पा आता मी म्हणलं उद्यापासून जा मिस्त्री कामाले ते खाल्या जाता तर जा म्हणलं टोपले उचलाले जाईन का मग हा माहित आता आम्ही आजपर्यंत असं किती वेळा गेला असं गेलाय तरी कामाला भेव लागते बहीण कुठे पिऊन खाऊन पडून राहते का काका आता एक होतं गेल्या वर्षी नाही का काय झालं ते पाटलाच्या सोयाबीन काढायला गेला ना बहीण आम्ही दारू गेला ना तिथंच सोयाबीनच्या गंजीवर कुटारावर बहीण आम्ही चक्कर येऊन पडला उचलून आणा लागला घरी म्हणून भेवाही लागते आबाजी कुठे कामाला पाठवायचं म्हणून बकऱ्या आहे तर बकऱ्या चार म्हणतो 4 ना ते सुखानं चारत नाही वा जाऊ दे बाबाजी आता का मामांचं आता हे रोजच रोना आहे का करते आता भोगाच लागते आता झालं तुला पोरगी ना आहे काही लग्न बिग्न करायचं ना ते पोरगा आहे बरं आहे ते समजदार आहे थोडंसं समजते तरी त्याला हो तो आहे म्हणूनच बरी गती आहे आज एक काम कर खाऊच नको घालू त्या माणसाले नाहीतरी आज घरी जाऊन सगळंच होणार आहे त्या पोट्याला पाठवलं बहीण मामीन या माणसासारखा माणूस असून घरी झोपून राहिला आता सांगा आबाजी आता तुम्हीच
बाबाजी हे म्हणते खाली नाही घालत, खायला घालत नाही म्हणते, बरोबर खायला घालते. त्यासारखी बाई पाहिजे बाई त्या माणसाले. मग काय कसं धाऱ्यावर आणतो ते. हा मग जेवण खाऊन करून घ्या जो, संध्याकाळपर्यंत हे डुंग झालं पाहिजे. मग उद्या कसे दुसऱ्या डुंग्यामध्ये घुसता येते, परवाच्यानं होऊन जाते पूर्ण. मग काय नाही, कल्टिवेटर आणून मारून देतो, एक दिवस गणपतीला आणून होऊन जाते माई. एक दिवस फक्त टोबाला या जो तुम्ही. हा बाबाजी कसं हा लागते का, टोबाला येतो, खट्टाकाला येतो, निंदाला येतो, सगळे कामाला येतो. टेन्शन नको घेऊ तू. माहिती आहे ना तुम्ही बुडा बुडीचा आहे, तुमचा एक पोरगा पुण्याला राहते म्हणून. तिला तूच एक समजदार आहे बाई पोरी. ठीक आहे बाबाजी, एवढं उरकून घेतो आणि जेवायला बसतो आम्ही. ठीक आहे, झाडाखाली पाणी ठेवलं तिथं, जेवण खाऊन करून घ्या. मी जाऊन येतो घरी आता. बुटी जेवासाठी वाट पाहत असा. ठीक आहे लीला. बाबाजी या या या, होते आमचं संध्याकाळवर एवढं डोंगर संपवतो आणि तेव्हाच घरी जातो. बरं तर मग ठीक आहे. मग पाहिजे साफसूफ करून घ्या जो. मग पुन्हा ते जमिनीमध्ये राहते बहीण मामी पराठीचे खुपसे खापसे डबऱ्यामध्ये येते ना, पराठी पूर्ण उपसून टाकते. हो लीला, पाहिजे थोडंसं साफ घ्यायचो. बाबाजी आता समजत नाही का आम्हाला, आता माहिती आहे ना डबऱ्यामध्ये लय त्रास होते, निंदाला लय त्रास होते. मग ठीक आहे, तर मग शांताबाईच्या हालचा एपिसोड इथं समाप्त करतो. आणखी उद्या हाय शांतीचा हालचा एक तिसरा एपिसोड आणू आपण. ठीक आहे मग मंडळी, इथपर्यंतच आजचा व्हिडिओ.